तुझ्या 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 रूपाचं चांदन. ए भारती, ए भारती, तू मध्ये येऊ नकोस. बाजूला यामध्ये तुझं काय काम नाही. शेतीला घेऊन जा. अरे स्वतः नवऱ्या डोसक्यात दगड घातला ना. अरे काय बाई आहे ही. चला चला पोलीस स्टेशनला घेऊन जाऊया ना. आपण इथं निघायचं. कुठे पळून चाललात? माझी वाट सोडा आधीच सांगते. काय काय नवऱ्याच्या डोक्यात दगड घातला तर स्वतःला शाणी समजा लागली काय? दे रे. तिला घेऊन कुठं निघाली? ही माझ्या महेश शेठची आहे, समजली काय? चले. असं नका बोलू. माझी पोरगी आहे ती. हे तुझ्या नवऱ्याला विचार. सदाने सौदा केलाय तिचा, पैशाच्या बदल्यात पोरगी. चले. असं नका बोलू. मी माझी पोरगी आहे ती. मी पाया पडते तुमच्या. चला रे पकडा. आई काहीतरी कर ना. ती माणसं आपला जीव घेतील ग. आपण बाबांनाही तसंच सोडून आलो. काय झालं असेल त्यांचं? काय चाललंय ग तुझं? बाबा 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 हा काय चाललंय? भ्रम फिटला नाही का अजून? या जगात दुसरं कुणी तुझ्या मदतीला येईल या भ्रमात राहू नको नक्षे. हे तुझं सुंदर रूपच शाप आहे तुझ्यासाठी. तुझ्या या रूपाच्या चांदण्याचा फक्त बाजार मांडला जाऊ शकतो. तुझ्या या रूपावर फक्त पैसे लावले जाऊ शकतात. अगं जिथं जन्मदात्या बापानच तुझ्या रूपाचा बाजार मांडला, जिथं जन्मदाता बापच तुला समजून नाही घेऊ शकला, तिथं दुसऱ्या कुणावर काय विश्वास ठेवायचा नक्षे? एक गोष्ट कायम लक्षात ठेव नक्षे. ज्या दिवशी तुझ्या या रूपाच्या चांदण्याची मोहिनी कुणावर पडल ना, त्या दिवसापासून तुझ्या आयुष्याच्या कायमची अमावस्या सुरू होईल. आई, पण मी हे रूप कसं लपवू? आई, ते लोक इथे. तुझ्या आयुष्याला लागलेला सगळ्यात मोठा शाप हे तुझं सुंदर रूप आहे. तेव्हापासून आम्ही रोज मरण भोगतोय, रोज सहन करतोय. थकलोय आम्ही, थकलोय. आधीच घरात एकदम मरणासन्न गरिबी आणि माझं
सौंदर्य माझा शाप झालाय आणि तो शाप माझ्यासाठी आयुष्यभर राहणार आहे. म्हणून मला हे रूप कोणालाच नाही दाखवायचंय. ठरवून पण नाही आणू शकत लोकांसमोर. बहीण मानलं होतं ना तुम्ही मला. माझ्या जागी जर तुमची खरी बहीण असती तर तिला असं खरं रूप लपवून अंगाला काळा रंग फासून तिला फिरू दिलं असतं का हो? रडू नकोस, रडू नकोस. नशिबान तुझ्या बाण लई चित्र खेळ खेळलाय तुझ्या संग. ठाव आहे मला, जिथं स्वतःचा बाप पोटच्या पोरीची असं वागत असल तिकडं देवाला बी लाज वाटल असल त्याची. पण आता जे झालं ते भाग सोड. तुझ्यावर जी काय बी परिस्थिती आलती ती मागं सा. तुझ्या भूतकाळाचा परिणाम वर्तमानावर नग होऊ देऊस. समोर जे येईल त्याच्यापासून पळून जाण्यापेक्षा धीरानं त्याचा सामना कर. मी बी अनाथ होतो. दत्ताबाईंच्या आई होत्या ताई साहेब, त्या होत्या म्हणून मी होतो. तान बाळ असताना ताई साहेबांनी जंगलातून उचलून मला घरात आणलं. तेव्हापासून मी इथंच आहे, दत्ताभाऊंची सावली बनून. आजपर्यंत दत्ताभाऊच माझ्यासाठी माझे देव होते, माझे आईबा होते. पण आज तुझ्या रूपानं मला बहीण भेटली. अन भाऊ म्हणून ह्यो शंकर तुला वचन देतो, काही बी झालं तरी ह्यो शंकर तुझ्या बाजूने उभा राहील. फक्त तुला स्वतःला जगवायचंय हे ध्यानात ठेव. तू लपून घरात आलीस, इथं राहायला भेटलं, पण तुझ्या संग त्या घरात जे काय बी घडल त्याला तुला एकटीने सामोरं जायचं आहे. दत्ता भाऊ, ताईसाहेब, अण्णा यांच्याबद्दल मी खात्री देतो. ते घेतील तुला समजून, मानाने वागवतील. पण बाकीच्या लोकांशी कसं वागायचं ते तुला ठरवावं लागेल. तुला त्यांना तोंड द्यावं लागेल. बाकी मी आहेच की.
म्या शक्य असेल तितकं तुझ्या बाजून लढेन की, नग काळजी करूस. नक्षे, चालेल नव नक्षे म्हटलेलं? मी माझ्यावर विश्वास दाखवला, आता सगळं ऐकून घेतलं. ही दत्तगुरूंचीच कृपा आहे माझ्यासाठी. हे जग वाईट आहे माहिती आहे मला, पण इथे कसं जगायचं हे समजले. दादा, मी हरणार नाही. मी लढेन, स्वतःसाठी लढेन, उभी राहीन आणि एक दिवस सगळ्या घरच्यांसमोर माझं हे सत्य सांगून टाकेन, न घाबरता. बाकी कुणासमोर बी बोल, पण दत्ता भाऊ समोर नग. कारण त्यांना तुझं हे खरं रूप समजलं. तू तरी जिवंत राहशील, नाहीतर ते तरी. का का पण नग बोलायला लावूस. म्या त्यांच्या वचनात अडकलोय, म्या नाही सांगू शकत. आणि तसं बी इथं वस्तीमध्ये दत्ता भाऊंच्या भूतकाळाबद्दल कोणी बी चर्चा करायची नाही असा नियम आहे. आणि तुला बी इथं राहायचं असेल तो ह्यो नियम ध्यानात ठेव. चल हे घे, चौथाला आवरून घे. घे. ओ ताई साहेब, अहो कशा पण एवढा वेळ घालवतायसा? हा? यावाना आम्ही दिल्लीला जाऊन परत बी आलो असतो. कवा कवा फास उलट पडतात की. टेन्शन नाही घ्यायचं, अजिबात टेन्शन नाही घ्यायचं. अहो माकडाची जात आहे ती, त्याच्या माग फटाकडी लावली ते उधळणारच, परत थोडी येते वय. भवानी, दमानं घे. मगापासनं दमानच घेतोय, कशाला उगं ताणून धरतायसा? आणि तसं बघायला गेलं तर सरपंच पदावर तुमच्यापेक्षा आमचा जास्त अधिकार आहे. आला का ध्यानात? भवानी, आमच्या समोर अधिकाराची भाषा करू नगस. अनधिकार वापरायची येळ आमच्यावर बी आणू नगस. या गावचे अधिकार अजून बी आमच्या हातात आहेत, म्हणून हिथं सगळं सुख आहे. तुझ्या हातात असतं तर कवाच नासाडी झाली असती. फसवेगिरी तुमच्या रक्तातच आहे. तवा बी फसवूनच अधिकार घेतले समदे. ए भवानी, तोंडाला आवर घाल. बोलला तर मिरची झोंबली वय. ज्या अधिकाराची भाषा तू आमच्या समोर उभं राहून करतोयस नव, तो अधिकार तुझ्या खानदानानं 10 वर्षापूर्वीच गालिवलाय. हे तर आमचा चांगुलपणा आडवा येतोय, म्हणून तुम्हाला इथं राहायला तरी मिळतंय. दत्ताचा हात जर का सुटला ना, तर जाधवांच्या खानदानाला जाळाया लाकडं आणि 10x10चा चौकोन बी मिळणार नाही. ओ ताई, आम्ही बी काय हातात बांगड्या नाही भरल्या. ती तुमच्यापेक्षा तुमच्या पदाचा मान ठेवून गप राहिलोय आम्ही. एकदा, फक्त एकदा सत्ता सोडून बघा, मग कळल तुम्हासनी लाकडं जळायला जागेची जास्त गरज कोणाला येते. ह्योच राग, हीच ताकद लोकांच्या हितासाठी वापरली असती ना, तर आज या गावात जाधवांच्या नावाचा झेंडा फडकला असता.
फर्जा आडातच नाही ते पोरात कुठून येणार? ओ ताई, लय बोलला सा ऐकून घ्यायला म्हणून वाटेल ते बोलू नका, नाहीतर पिट्टा घुमवायला मला बी जास्त वेळ लागणार नाही. अरे भवानी, जरा सबुरीनं घे. महेश्वरी संघ या भाषेत बोललेलं या वाड्याच्या भिंतींना बी जमलेलं नाही. आणि आज निवडणुकीचा दिवस आहे, तवा मला कुठला बी कुटाणा नको. आम्हाला बी नकोय, आम्हाला बी काय हाऊस नाही कुटाणा करायची, म्हणून म्हणतोय निर्णय घ्या आणि मोकळे व्हा. काय आणि कधी निर्णय घ्यायचा ते आम्ही बघू, कारण सरपंच पदाची निवडणूक आम्ही ठरवतो. ठरवतो आता. या वर्षीपासनं ते आम्ही ठरवणार. तुम्ही आम्हाला इथं बोलावलं, आमचा अपमान केला. निवडणूक होणार आहे हे माहिती असून सुद्धा तुमचा उमेदवार तुम्ही हजर नाही केलात. त्यामुळं आता आम्ही जे सांगू ते आणि तसाच होणार. त्यामुळं या वर्षी गावच्या सरपंच आमच्या विद्याताई होतील. निवडणूक ओव्हर. अजून नाही, आधी दत्ताला येऊ दे. दत्ताला बोलू. होय. दत्ताच्या इथं असण्यानं नसण्यानं आम्हाला काय बी फरक पडत नाही. बरं आम्हाला पडतो, कारण गावच्या निवडणुका दत्ता लढवीत आलाय. तेव्हा दत्ता जो काय निर्णय घेईल तो शेवटचा असणार. बॉम्बला परत दत्ता भाऊंचाच फोन. दादा एकदा तरी उचला फोन. मगासपासून ते तुम्हाला फोन करतायत. आली मोठी. उचला काय उचला? अगं मगाशी बोललो ना, भवानीचा माणूस गावलाय, त्याच्याबद्दल विचारणार ते. मग काय सांगणार? थांब. उचल शंकर्या, फोन उचल. काय करू काय करू? काहीतरी शाळा केली पाहिजे. नको त्यावेळेला भारी सुचत मला, पण आता काहीच सुचत नाहीये, काहीच सुधरत नाहीये. फोन नाही उचलला तर दत्ता भाऊ मारतील मला. नाही नाही, नको नको. काय करू? फोन उचलू की दत्ता भाऊंचा मार खाऊ? फोन उचलू की दत्ता भाऊंचा? काय करू? मारू? मार 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 मार. दादा काय करताय हे? चाललं डोकं चालायला लागलंय. तू काय बोलू नको, शांत बस. अजिबात काय बोलू नको, शांत. शंकर्या कुठे आहे तो माणूस? माणसाचं काय झालं? दत्ता भाऊ, काय झालं? एवढा काय उडायलास? दत्ता भाऊ, शाळा झाली. आई, शाळा झाली दत्ता भाऊ. आई ग. काय झालं? पटकन बोल की. दत्ता भाऊ, तो भवानीचा माणूस होता ना, आई ग, हा, तो चांगलाच धावला होता, पण मला म्हणाला की पानपोईवर पाणी प्यायचंय. मग आम्ही थांबलो. बोल की. तर त्याने मला हाणला. आई ग. हा, आणि सुटला भाऊ, हातातून सुटला. आई ग. अरे पण तुझं लक्ष नव्हतोय. वातास कुठं तू? नाही होतं ना, होतं, पण भाऊ, आई ग, माझ्या डोळ्यात माती टाकली त्यांनी. त्यामुळे काही सुधर ना मला. हाय तिथंच थांब, मी पाठवतो कोणाला तरी. नाही दत्ता भाऊ, मी येईन की. सापडणार नाही मी तुम्हाला. तू इशीतच आहेस ना? होय, पण आता कुठे माहित नाही मला. त्या भवानच्या माणसानं मला असा गरागरा फिरवला नाही दत्ता भाऊ, काय सांगू. आई ग, काय कुठे काही सुधरा ना मला. दत्ता भाऊ, तुम्ही नका काळजी करू. मी पोचतो, 0 मिनिटात पोचतो. आई ग. जिथं कुठं असशील तिथनं सगळ्यात आधी वाड्यावर ये. होय भाऊ. हा.